नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय इतिहास प्रकरण 3 हडप्पा संस्कृती। आज आपल्याला हडप्पा संस्कृती या पाठाचा अभ्यास, संपूर्ण स्वाध्याय, प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न, स्वाध्यायाच्या शेवटी दिलेली कृती, उपक्रम तसेच गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून हडप्पा संस्कृती हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध रिकामी जागा या नदीकाठी लागला। पर्याय अ गंगा, ब यमुना, क सिंधू, ड गोदावरी। उत्तर आहे पर्याय क्रमांक क सिंधू। हडप्पा संस्कृतीचा शोध सिंधू या नदीकाठी लागला। दुसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह रिकामी जागा या ठिकाणी सापडले। पर्याय अ धोलावीरा, ब लोथल, क कालिबंगन, ड मोहेंजोदडो। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मोहेंजोदडो। तिसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीतील रिकामी जागा या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे। पर्याय अ लोथल, ब राखीगडी, क बनावली, ड धोलावीरा। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोथल। हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे। अशा पद्धतीने प्रश्न पहिला अ पूर्ण झाला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, चूक की बरोबर ते लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते। उत्तर बरोबर। दुसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते। उत्तर चूक। तिसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीच्या रासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते। उत्तर बरोबर। अशा पद्धतीने प्रश्न पहिला ब पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा अ आहे, संकल्पनाचित्र पूर्ण करा। संकल्पनाचित्र पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये। या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत, नगररचना, झाकलेली सांडपाण्याची गटारे, महास्नानगृह, पक्क्या विटांची घरे, सुव्यवस्थित रस्ते, विविध प्रकारची खेळणी। अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा ब आहे, शब्दकोड्यातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा। तर पहिलं नाव आपण पूर्ण करूया, हडप्पा। दुसरं नाव आहे लोथल। तिसरं नाव आहे धोलावीरा। त्यानंतर आहे कालिबंगन, त्यानंतर राखीगड आणि शेवटी लिहूया मोहनजोदडो। अशा प्रकारे आपण हे शब्दकोडे पूर्ण केले आहे। विविध नगरांची नावे लिहून हे शब्दकोड आपल्याला पूर्ण करता येते। यानंतर प्रश्न तिसरा टिपा लिहा। टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, मोहेंजोदडो येथील महास्नानगृह। उत्तर, मोहेंजोदडो येथे एक विशाल आणि प्रशस्त स्नानगृह सापडले आहे। या स्नानगृहातील स्नानकुंड 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद, 2.5 मीटर खोल होते। ते पक्क्या विटांनी बांधलेले होते। त्यात पाणी भरण्यासाठी आणि पाणी बाहेर काढण्यासाठी खास तंत्रज्ञान वापरले होते। स्नानकुंडाच्या आजूबाजूला छोट्या खोल्या होत्या। दुसरा प्रश्न आहे, हडप्पाकालीन वस्त्र व दागिने। उत्तर, हडप्पा काळातील लोक सुती आणि रेशमी कापडे वापरत असत। पुरुष आणि महिला गुडघ्यापर्यंतचे वस्त्र
आणि उपरणे यांचा वापर करत दागिन्यांमध्ये सोने, चांदी, तांबे, शंख वापरत असत. हडप्पा संस्कृतीचे लोक हार, कर्णभूषणे, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, कंबरपट्टा या दागिन्यांचा वापर करत असत. तिसरी टीप आहे हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर, हडप्पा संस्कृतीतील लोक कुशल कारागीर होते. त्यांनी माती, धातू आणि मौल्यवान दगड यांचा वापर करून अनेक सुंदर वस्तू तयार केल्या. हडप्पा कालीन लोकांनी प्राण्यांच्या आकृती, खेळणी आणि विविध मुद्रा तयार केल्या होत्या. बैल, कुत्रा, हत्ती या प्राण्यांच्या प्रतिकृती, तसेच चाकावर फिरणारी गाडी, भिंगरी, शिट्टी इत्यादी खेळणी मातीपासून बनवली जातात. नृत्य आणि कला यांना या काळात महत्त्व होते. अशा प्रकारे प्रश्न 3 पूर्ण झाला आहे. प्रश्न 4 आहे पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नाची उत्तरे लिहा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 18वर हडप्पा संस्कृती यावर आधारित एक नकाशा दिला आहे. त्या नकाशावर आधारित पहिला प्रश्न आहे भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर, कालीबंगन. दुसरा प्रश्न आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर आहे हडप्पा. तिसरा आहे मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. उत्तर, चिनाब. आणि चौथा प्रश्न आहे दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. उत्तर, महाराष्ट्र. प्रश्न 5 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर, हडप्पा संस्कृतीमध्ये सांडपाण्याची गटारी ही बंदिस्त होती. आजच्या नगररचनेमध्ये सांडपाण्याची गटारी कशी असावीत यासाठी हे आदर्श आहे. हडप्पाकालीन रस्ते हे एकमेकांना काटकोनात छेदतील असे होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. आजच्या नगररचनेसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. पक्क्या विटांची घरे बांधली जात असत. त्यामुळे घरे मजबूत होती. पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक प्रवेशद्वारापाशी विहीर असायची. पाण्याच्या उपलब्धतेबाबत कशी सोय करावी या दृष्टिकोनातून हडप्पा संस्कृतीतील ही गोष्ट आजही आपल्याला आदर्शवत अशी ठरते. दुसरा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली. उत्तर, नदीच्या प्रवाहात बदल झाल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला व त्यामुळे शेती व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापार व्यवसाय मंदावू लागला. त्याचबरोबर मेसोपोटेमियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली, पण त्याचा हडप्पा संस्कृतीच्या व्यापारावर परिणाम झाला. या सर्व कारणामुळे हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला लागली. अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे. आता वेळ आहे प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांची. तर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 16वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे तुम्हाला नागरी संस्कृतीविषयी माहिती आहे त्याबद्दल वर्गात चर्चा करा. होय, मला नागरी संस्कृतीविषयी माहिती आहे. यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालीबंगन आणि धोलावीरा ही प्राचीन नागरी संस्कृतीची महत्त्वाची केंद्रे होती. या संस्कृतीमध्ये नगररचना, व्यापार, शेती आणि जलव्यवस्थापन यांचा उच्च दर्जाचा विकास झालेला होता. संस्कृती म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे विकसित झालेली जीवनपद्धती. या वाक्यावरून तुम्हाला काय बोध होतो यावर वर्गात चर्चा करा. उत्तर, संस्कृती म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारे विकसित झालेली जीवनपद्धती. या वाक्यातून असा बोध होतो की मानवाच्या राहणीमानावर अन्न, वस्त्र, निवास, व्यवसाय आणि परंपरांवर परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 17वर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न आहे हडप्पा संस्कृती या नकाशात प्राचीन भारतात
हडप्पा संस्कृतीचा प्रसार कोठे झाला होता ते दाखवा. हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन, धोलावीरा, राखीगढी ही शहरे कोणत्या भागात आहेत? ही स्थळे सध्याच्या कोणत्या भागात आहेत? याची नोंद करा. उत्तर: हडप्पा संस्कृतीचा प्रसार आजच्या पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या भागात झाला होता. हडप्पा व मोहेंजोदडो ही स्थळे सध्या पाकिस्तानमध्ये आहेत, तर लोथल व धोलावीरा ही गुजरातमध्ये, कालिबंगन राजस्थानमध्ये आणि राखीगढी हरियाणामध्ये आहे. या सर्व ठिकाणी विकसित नगररचना, सांडपाणी व्यवस्था आणि व्यापाराचे पुरावे आढळले आहेत. हडप्पा संस्कृतीचा विस्तार सिंधू नदीच्या खोऱ्यापासून पश्चिम भारतापर्यंत पसरलेला होता. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 19 वर तुमचे मत काय? हडप्पा संस्कृती ते स्वच्छ भारत अभियानापर्यंत विचार केल्यास स्वच्छता ही मूलभूत गरज आहे हे स्पष्ट होते. उत्तर: माझ्या मते स्वच्छता ही आरोग्यदायी आणि सुसंस्कृत जीवनासाठी अत्यंत मूलभूत गरज आहे. हडप्पा संस्कृतीपासून स्वच्छ भारत अभियानापर्यंत स्वच्छतेचे महत्त्व कायम अधोरेखित झालेले दिसते. एखाद्या बालेकिल्ल्याचे चित्र फळ्यावर किंवा तुमच्या वहीत काढा. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 19 यावर सांगा पाहू. यावर आधारित प्रश्न आहे, तुमच्या गावात किंवा शहरात स्वच्छता कशा प्रकारे राखली जाते याची माहिती सांगा. उत्तर: आमच्या गावात किंवा शहरात नियमित कचरा संकलन, रस्त्यांची साफसफाई आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून स्वच्छता राखली जाते. नागरिकही कचरापेटीत टाकून स्वच्छतेसाठी सहकार्य करतात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 20 वर चर्चा करा यावर आधारित प्रश्न आहे. गहू, हरभरा, तांदूळ, सातू, मसूर, उडीद, बाजरी यातील कोणते धान्य हडप्पा काळात होते आणि कोणते नव्हते यावर वर्गात चर्चा करा. उत्तर: हडप्पा संस्कृतीत गहू, हरभरा, तांदूळ, मसूर आणि उडीद यांची लागवड केली जात असल्याचे पुरावे आढळतात. बाजरीचाही काही ठिकाणी वापर होत असल्याचे संकेत मिळतात. मात्र सातू हे स्वतंत्र धान्य नसून भाजलेल्या धान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे सातूचे थेट पुरावे हडप्पा काळात आढळत नाहीत. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 वर चित्रातील हडप्पाकालीन मुद्रा पहा. त्यावर एक शुंग या कल्पित प्राण्याचे चित्र दिसते आहे. तुम्ही कुठल्या वस्तूंवर अथवा वास्तूंवर असे काल्पनिक प्राणी बघितले आहेत का? उत्तर: होय, मी काल्पनिक प्राणी विविध वस्तूंवर पाहिले आहेत. उदाहरणार्थ मंदिरांवरील शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये, नाण्यांवर आणि सजावटींच्या वस्तूंवर याली, मकर, ग्रिफिन यासारखे काल्पनिक प्राणी आढळतात. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 23 वर करून पहा यावर आधारित प्रश्न आहे. खालील ओळींमध्ये हडप्पा संस्कृतीतील शहरांची नावे व ती शहरे कशी होती, कोणत्या कलाकृती तिथे सापडल्या, कोणत्या वस्तूंचा व्यापार होत असे इत्यादींची माहिती लिहा. उत्तर: पहिले आपण हडप्पा या संस्कृतीविषयी लिहूया. हडप्पा हे नियोजनबद्ध रस्ते व पक्क्या विटांच्या इमारतींसाठी प्रसिद्ध शहर होते. येथे मुद्रा म्हणजे शिक्के, मातीची भांडी व दागिने सापडले आहेत. गहू, कापूस, धातूच्या वस्तू यांचा व्यापार होत असे. दुसरा आहे मोहेंजोदडो. मोहेंजोदडो हे उत्कृष्ट नगररचना व सांडपाणी व्यवस्थेसाठी प्रसिद्ध होते. येथे महान स्नानगृह, कांस्य, नर्तकीची मूर्ती व शिक्के सापडले आहेत. कापूस, धान्य व हस्तकलेच्या वस्तूंचा व्यापार होत असे. तिसरा प्रश्न आहे लोथल. लोथल हे महत्त्वाचे बंदर शहर होते. येथे गोदी म्हणजे जहाज, मणी बनवण्याचे कारखाने व शिक्के सापडले आहेत. मणी, शंखाच्या वस्तू व मौल्यवान दगडांचा व्यापार होत असे. त्यानंतर आहे कालिबंगन. कालिबंगन हे शेतीसाठी प्रसिद्ध शहर होते. येथे नांगरलेल्या शेताचे अवशेष व मातीची भांडी सापडली आहेत. धान्य व कृषी उत्पादनांचा व्यापार होत असे. त्यानंतर आहे धोलावीरा. धोलावीरा हे जलव्यवस्थापनासाठी प्रसिद्ध शहर होते. येथे जलाशय, शिलालेख व नगररचनेचे अवशेष सापडले आहेत. दगडी वस्तू, मणी व हस्तकलेच्या वस्तूंचा व्यापार होत असे. अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नाचा अभ्यास केला आहे. आता आपण कृतीमध्ये दिलेले प्रश्न अभ्यासूया. कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील एखाद्या उत्खनन स्थळाची प्रतिकृती तयार करा.
अशा पद्धतीने आपण हडप्पा संस्कृतीतील एका स्थळाची प्रतिकृती तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तुम्हीसुद्धा अशी प्रतिकृती तयार करून बघा. तुमच्या स्थानिक परिसरातील रस्त्यांची रचना आणि हडप्पाकालीन रस्त्याची रचना याविषयी वर्गात चर्चा करा. उत्तर: हडप्पाकालीन रस्ते सरळ, रुंद आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. त्यांची रचना शिस्तबद्ध असून रस्त्यांच्या कडेला सांडपाण्याची व्यवस्था होती. आपल्या स्थानिक परिसरातील रस्तेही मुख्य रस्ते, गल्लीबोळ अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ते अरुंद व वळणदार आहेत. त्यामुळे हडप्पाकालीन रस्त्यांची नगररचना आजच्या तुलनेत अधिक नियोजनबद्ध होती. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, हडप्पाकालीन सुनियोजित नगर, घरे, रस्ते, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था याची प्रतिकृती तयार करा. या ठिकाणी मी तुम्हाला चित्र टाकते. तुम्हाला जर काही साहित्य वापरून, कार्डबोर्ड वापरून किंवा थर्माकोल वापरून जर ही प्रतिकृती तयार करता आली तर तशी तयार करा. वर्गात त्याचे सादरीकरण करा. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी दिलेल्या संकेतस्थळावरून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याची माहिती मिळवून वर्गात सादर करा. या ठिकाणी एक संकेतस्थळ दिलं आहे, त्यावरून आपल्याला ही माहिती मिळवायची आहे. तर उत्तर: महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकेतस्थळानुसार संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2000 ते 2001 पासून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील स्वच्छता वाढवून नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुधारणे हा आहे. या अभियानात पाणी गुणवत्ता व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन, घर व गावाची स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता यांना महत्त्व दिले जाते. तसेच लोकसहभागातून स्वच्छतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी मानून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोकांनी त्यांच्या घरांच्या बांधकामासाठी जी पद्धत वापरली होती त्या पद्धतीला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन करा आणि आठवणीने उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय इतिहास, प्रकरण 3 हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपप्रश्न, कृती, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.